आणि आता पुन्हा एकदा बातमी राष्ट्रवादीच्या बैठकीत येते, कारण सुनेत्रा पवार यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्याचं कळतंय। सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 7 दिवसातच हे खातं राष्ट्रवादीला देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र अर्थ खात्याबाबत फडणवीसांना सातत्याने विचारणा करण्यात येते, मात्र अजूनही निर्णय झालेला नाही। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी हा अतिशय मोठा दावा केलाय। पुन्हा एकदा निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अर्थ खात्यावरून एक प्रकारे मोठा दावा म्हणावा लागेल निलेश। अश्विन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आता जवळपास 2 महिने होतात। आज 25 तारीख आहे। या 2 महिन्यामध्ये खरं तर 7 दिवसांमध्येच आम्ही तुम्हाला तुमचं खातं वापस करू अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र एवढा मोठा कालावधी 2 महिन्यांचा कालावधी झाला, मात्र अद्याप ही खातं हे माघारी देण्यात आलेलं नाहीये। महायुतीचं ज्यावेळेस जागा वाटप झालं होतं, खातं वाटप झालं होतं, त्यावेळेस अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलं होतं। मधल्या काळात ज्यावेळेस अजित पवारांचं निधन झालं, त्यानंतर अधिवेशन कालावधीपुरतं हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं आणि 7 दिवसानंतर हे खातं परत करू अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन दिलं होतं, अशी खुद्द माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच आपल्या आमदारांच्या बैठकीमध्ये दिल्याची पाहायला मिळाली। आणि त्यांनी एक खंत देखील त्या ठिकाणी व्यक्त केली की अद्याप हे खातं आपल्याला देण्यात आलेलं नाहीये। दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की याच बैठकीमध्ये नाशिकचे एक महत्त्वाचे नेते आहेत। थांबवतोय मी आता। या बैठकीनंतर छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊया। इतर जे आहेत या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्यांना न्याय मिळेल अशा रीतीने जे आहेत ते रस्त्याची कामं व्हावी असं सुद्धा त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे। आणि त्याबरोबर ही महामंडळं आहेत त्याच्यामध्ये ABC असं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या वर्गीकरणामध्ये आमदार जसे आहेत त्यानुसार भाजपाला 48%, शिवसेनेला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहे। थोडक्यात म्हणजे आमच्या वाट्याला 42 महामंडळं येणार आहेत। तर आम्हाला कुठची महामंडळं पाहिजे आहेत, BJPला कुठची पाहिजे आहेत, शिवसेनेला कुठची पाहिजे आहेत, याची जी यादी जी आहे पुढच्या वेळेला आम्ही ती एकत्रित करणार आणि मग तिघांनी बसून त्याच्यामध्ये जे वाटाघाटी करून पूर्णपणे जसं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण राहणार नाही हे आम्ही ते पाहणार आहोत। आता हे जे सगळं काही आम्ही ठरवलं ACOचं सुद्धा त्याचप्रमाणे होणार आहे। ACO जो आहे जवळजवळ बरेचसे ACO म्हणजे 1.5-2 लाख ACO होणार आहे, त्याचं सुद्धा वाटप तसंच केलं जाणार आहे। तर याची जी माहिती जी आहे ती सगळ्या पालकमंत्र्यांना झाली पाहिजे, म्हणून सर्व पालकमंत्र्यांना आज इथं बोलवलेलं होतं आणि त्यांना हे सगळं समजावून सांगितलेलं आहे की अशा रीतीने सगळं करायचं आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याप्रमाणे आदेश दिलेला आहे, कोणी त्याचं जे आहे शिस्तीचं पालन करणं टाळता कामा नये। भुजबळ साहेब, देवगिरीमध्ये तटकरे आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होता आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची, कारण आपण जास्त जर बोलत होतो तर पण इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं सर। आता राष्ट्रवादी पटेल आले की 42 जागा वाद काय नाही, ते बोलत होते, मी म्हटलं लवकरच ना आम्हाला जायचं, फोन येऊन राहिले। प्रफुल्ल पटेल मुंबईत असून देखील बैठकीला उपस्थित नव्हते, ते काही कारण असेल काहीतरी ते आहे। तुमच्यामध्ये आणि तटकरमध्ये खडाजंगी झाली का अशी माहिती समोर येते? काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही, फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या आमच्या समन्वय समितीचे, मग मी त्यांना सांगितलं बाबा तू लवकर आता आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे, दॅट्स ऑल। काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झालं, ते काय चुकीचं आहे सर। पण एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादीला जसं तुम्ही आता उल्लेख केला की एकूण 42 महामंडळ किंवा जागा मिळणार आहे, यावरती राष्ट्रवादी समाधानी आहे का? कारण विधान परिषदेच्या देखील जागा ज्या आहेत कमी मिळतात, कारण तुम्ही अधिकच्या जागा हव्यात। आम्हाला जे आहेत 23% येणार आहेत तुमच्या वाटतं, त्यांच्याकडे 47%, 29%, जसे आमदारांची तुमची संख्या आहे त्या पर्सेंटेजमध्ये वाटप होणार। अशा आमचे आमदार यात महायुतीमध्ये कमी आहे तर आम्हाला कमीच महामंडळ मिळणार। पण सुद्धा जो आहे मिळणार सगळ्यांना सारखा,
परंतु टोटॅलिटीमध्ये तो आम्हाला कमीच येणार. 40 लोकांना आमदार, त्याच्यामध्ये 60% लोकांना जास्त येणार. 135 लोक जे आमदार त्यांना अधिकचा मिळणार. आणि हा सगळा जे वाटप जे आहे हे आमचे जे नेते असतील, म्हणजे मुख्यमंत्री असणार BJPचे किंवा शिंदेसाहेब किंवा सुनेत्राताई, त्यांच्याकडे हे सगळं जाईल. आणि ते जे आहे आपल्या आमदारांना जे आहे तो जेवढा निधी तुम्हाला मिळाला त्याचं वाटप करतो. सर, तुम्ही एकला चलोचा नारा बैठकीत दिला अशी सुद्धा माहिती समोर आलेली हे आहे. अजिबात चुकीचं आहे. 2019 एकला चलोचा नारा दिला कोणीही काय दिलेलं नाही. काय उगीच अफवा वगैरे काही करू नका. आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठे आपण फुटलेलो नाही. आणि आमची शक्ती तशीच आहे. दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे. आणि सगळ्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन सांगा की आम्ही सगळे एक आहोत. 20 फुटले, 30 इकडे गेले, इकडे गेले, असं काहीही झालेलं नाही. सर, काल एक उद्या माहिती दिल्लीला समोर आली होती दोन्ही की उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावरती आहात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ नेते किंवा मंत्री देखील जाणार आहेत. आपल्या राष्ट्रवादीतून कोणी ज्येष्ठ नेते किंवा मंत्री जाणार आहेत का दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार यांच्यासोबत? मला तर त्यांनी जे आहे मुख्यमंत्री कार्यालयातून आणि तिथून निरोप आलेला आहे की मी त्यांच्याबरोबर म्हणजे त्या मिटिंगला यावं म्हणून. तुम्ही जाणार आहात दिल्ली दौऱ्यात? जाणार आहे. राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वाने इद्रिस नायकवडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली अशी देखील माहिती समोर आली होती. चाललंय का राष्ट्रमध्ये, हे खरं आहे का? नायकवड्यांचा राजीनामा मागितलेला आहे का युवा नेतृत्वाने? मला काय? मला स्वतःला काही माहिती नाही. या मला बैठकीत वाट- मला ते वाटत पण नाही तसं. या बैठकीत चर्चा उशीर झाली आज या संदर्भामध्ये. अजिबात नाही. काय त्या बैठकीनंतर बोलत होते छगन भुजबळ आणि आपल्यात आणि तटकरेंमध्ये कोणताही वाद झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्यामध्ये कोणताही वाद झालेला नाही असंही त्यांनी म्हटलं.